औरंगाबाद आणि संभाजीनगर नामांतराच्या वादावर सरकारला मोठा दिलासा मिळालेला आहे। मुंबई हायकोर्टानं नामांतराला आव्हान देणारी स्थानिक रहिवाशांची याचिका फेटाळलेली आहे। राज्य सरकारनं औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचं धाराशिव असं नामांतर करण्याचा निर्णय घेतलेला आहे। याच विरोधात स्थानिक रहिवाशांनी हायकोर्टात धाव घेतलेली होती। दरम्यान आता हायकोर्टाच्या निकालाविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेणार असल्याचं याचिकाकर्त्यांनी जाहीर केलेलं आहे। अतिशय मोठी बातमी, औरंगाबाद आणि संभाजीनगर नामांतराच्या वादावर सरकारला मोठा दिलासा मिळालेला आहे। मुंबई हायकोर्टानं नामांतराला आव्हान देणारी स्थानिक रहिवाशांची याचिका फेटाळलेली आहे। राज्य सरकारनं औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचं धाराशिव असं नामांतर करण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेतलेला आहे। याच विरोधात स्थानिक रहिवाशांनी हायकोर्टामध्ये धाव घेतली। दरम्यान आता हायकोर्टाच्या निकालाविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेणार असल्याचं याचिकाकर्त्यांनी जाहीर केलेलं आहे। दरम्यान आता औरंगाबाद आणि संभाजीनगर नामांतराच्या वादावर सरकारला कोर्टानं मोठा दिलासा दिलेला आहे। मुंबई हायकोर्टानं नामांतराला आव्हान देणारी स्थानिक रहिवाशांची याचिका फेटाळलेली आहे। या संदर्भातील अधिकची माहिती आपल्याला डॉक्टर माधव सावरगावे देत आहेत। माधव, औरंगाबाद आणि संभाजीनगर नामांतराच्या वादावर सरकारला मोठा दिलासा मिळालेला आहे असंच म्हणावं लागेल। कोर्टाने नेमकं काय म्हटलेलं आहे? 1988 पासून संभाजीनगर करावं अशी लोकभावना होती आणि त्या लोकभावनेच्या माध्यमातून 2022 मध्ये ज्यावेळेस फडणवीस आणि शिंदे सरकार राज्यामध्ये आलं त्यावेळेस पहिला निर्णय घेतला होता की औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर करायचं आणि सोबतच उस्मानाबादचं नाव धाराशिव करायचं आणि त्यानंतर तातडीनं तो निर्णय झाला होता आणि त्या निर्णयानंतर मार्च 2023 पर्यंत काही सूचना हरकती मागवल्या होत्या आणि त्या दरम्यानच्या काळामध्ये राज्य सरकारनं जो घेतला निर्णय आहे त्या निर्णयासंदर्भात केंद्राने सुद्धा मंजुरी दिली होती आणि हे सगळं सुरू असताना या संदर्भातल्या काही याचिका मुंबई हायकोर्टामध्ये दाखल करण्यात आल्या होत्या त्या धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर या नामांतराच्या विरोधामध्ये। आता त्या संदर्भातल्या सगळ्या याचिकावर सुनावणी झाल्यानंतर हा निकाल आलेला आहे। तब्बल 2 महिन्यानंतर हा निकाल आलेला आहे आणि निकालामध्ये स्पष्ट केलेलं आहे की राज्य सरकारनं जो निर्णय घेतलाय तो लोकभावनेच्या आधारावर घेतलाय, लोकांचं म्हणणं होतं त्या आधारावर घेतलाय। निर्णयामुळे आता मोठा दिलासा सरकारला मिळाला आहे असंच म्हणावं लागेल। माधव, धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल। तर या सगळ्या संदर्भात प्रशांत बंब यांनी नेमकं काय म्हटलंय आपण सविस्तर पाहूया। सर्व याचिका फेटाळण्यात आलेल्या आहेत आणि नामांतरची प्रक्रिया पूर्ण होऊन संभाजीनगर या नावाला माननीय न्यायालयाने सुद्धा मान्यता दिलेली आहे।